रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू ग्लास स्लॅब या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला या आकृतीत काय काय लक्षात ठेवायचं बघा. 3 रेची नाव उदाहरणार्थ बघा, रे तिथं पहिला एन आहे, एन मिळाला का इथे, हां त्याचं नाव काय सांगायचं, इन्सिडेंट रे. नंतर तुमचा मध्ये एक रे आहे बघा, एम एन रे मिळतं का बघा, एम एन रे, हां त्याचं नाव काय ते तुम्हाला दिलेलं असेल बघा, रिफ्रॅक्टेड रे म्हटलं तरी चालेल. आणि नंतर एम डी किंवा सी डी रेचं नाव काय, एमर्जंट रे. ठीक आहे. प्लस यामध्ये कोणते अँगल एकरूप म्हणजे कॉन्ग्रंट आहे तेही तुम्हाला सांगायचे आहेत. तर लक्षात ठेवा, अँगल आर आणि अँगल I1, आर आणि I1 हे 2 अँगल काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. त्याच पद्धतीने अँगल आय बरोबर आणि अँगल ई हे 2 अँगल कॉन्ग्रंट आहेत. तसंच रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची मिनिंग मग करू शकता तुम्ही एक्स्ट्रा. इथे बघा तुम्हाला लॉ ऑफ रिफ्रॅक्शन्स आहेत, ते रिफ्रॅक्शन लॉ तुम्हाला पाठ पाहिजेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये फक्त तुम्हाला एअर, वॉटर आणि डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती पाहिजे. एक्झामसाठी IMP आहे. त्याच्यानंतर हे 3 डायग्राम दिसतात का बघा तुम्हाला, बरोबर. इथं रेअर मीडियम, डेन्सर मीडियममधून लाईट रे जेव्हा पास होतो काय होतं, इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. किंवा डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये जात असेल तर काय होतं, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि जर परपॅन्डिक्युलर असेल तर काय होतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे, तो बेंड होत नाही. ठीक आहे. नंतर हे सायंटिफिक रिझनमध्ये होतं, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स वगैरे. नंतर इथं बघा डिस्पर्शन ऑफ लाईट, हा IMP क्वेश्चन आहे. डिस्पर्शन ऑफ लाईटमध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं बघा, तो स्पेक्ट्रम लक्षात ठेवायचा आहे. प्लस कलरची नावं, कोणत्या डेव्हिएशनचा कलर जो आहे, कोणता कलर जास्त डेव्हिएट होतो आणि कोणता कलर कमी डेव्हिएट होतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला पार्शियल रिफ्लेक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघा. ह्यामध्ये आकृती मी बाणाने दाखवतो बघा इकडे. हे काय झालं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे प्रकाशकिरण त्या वॉटरच्या बाहेर गेलेला नाही आहे. पण इकडे जर बघितलं हा वाला तर थोडा आतमध्ये आहे आणि थोडा काय प्रकाशकिरण बाहेर गेलं, त्याला बोलायचं पार्शियल रिफ्लेक्शन. नंतर क्रिटिकल अँगल जेव्हा कधी असतो आय किंवा होतो जेव्हा आरची व्हॅल्यू काय असते इक्वल टू 90 डिग्री, तेव्हाच आपण काय म्हणतो त्याला क्रिटिकल अँगल. आणि सगळ्यात IMP हा रेनबो फॉर्मेशन, हे एक लक्षात ठेवा. रेनबो फॉर्मेशन म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला. रेन फॉर्मेशनमध्ये तो डायग्राम पर त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे. ठीक आहे. काय काय येतं, रिफ्रॅक्शन येतं, इंटरनल रिफ्लेक्शन वगैरे माहिती असेल किंवा डिस्पर्शन ऑफ लाईट. मग ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, रेनबो. हा डायग्राम पण खूप वेळा एक्झामसाठी IMP विचारलेला आहे. प्लस या पाठाची काही तुम्ही गणितं करू शकता. ठीक आहे. सॉल्ववाली केली तरी चालतं. उदाहरणार्थ बघा, हे एक गणित तुम्ही करू शकता, इथलं एक गणित करू शकता आणि हे 1 2 3 बस, बाकी कोणतीही गणितं करायची गरज नाही. ह्या चॅप्टरबद्दल एवढेच IMP क्वेश्चन्स होते.